आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ आहेत. नानाभाऊ, पहिलंच अधिवेशन जे आहे ते मंत्र्यांवर पार पडले. झालेल्या कामकाजाविषयी समाधानी आहात? जनताच समाधानी नाही, आम्ही तर समाधानी नाहीच आहो, पण महाराष्ट्रातली जनतासुद्धा समाधानी नाही असं चित्र आपण पाहतो आहे. आजचा शेवटचा दिवस आहे. काय अपेक्षा आहेत सरकारकडून की शेवटच्या दिवशी कोणत्या बघा, आज आम्ही अंतिम आठवडा प्रस्तावामध्ये विदर्भाच्या मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत आणि शेतकरी आत्महत्या असतील, बेरोजगारांचे इश्यू असतील, हे सगळे इश्यू आम्ही उपस्थित केलेले आहेत. बॅकलॉगचा इश्यू उपस्थित केलेला आहे. सरकार आता त्याच्यावर उत्तर काय देतं त्याच्यावर आमचं लक्ष आहे. सर, मुंबई महापालिकेची जी निवडणूक आहे ती ठाकरे गट स्वबळावरती लढणार अशा पद्धतीची चर्चा आहे. महाविकास आघाडी म्हणून पुढच्या निवडणुकांना कसं समोर बघू, अजून वेळ आहे त्याला चर्चा करू. त्या संदर्भातली काही चर्चा किंवा मग महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रित निवडणूक करणार? मी अजून काही त्याच्यावर प्रतिक्रिया देणार नाही, कारण की अजून काही त्या पद्धतीची सुरुवातच झालेली नाही, त्याच्यामुळे आता त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. आज शरद पवार मस्साजोगमध्ये जात आहेत. सरपंच जे संतोष देशमुख आहे त्यांची हत्या झाली. त्या प्रकरणामध्ये अजूनही आरोपींना अटक होत नाही म्हणून कारवाईची मागणी केली जाते. बिलकुल आम्ही करतच आहे विधानसभेमध्ये आणि सरकार त्यांना पाठीशी घालते असं चित्र आपण पाहतो आहे. पाहतोय की मस्साजोगमधल्या प्रकरणाला सरकार जे आहे ते पाठीशी घालतंय आणि या प्रकरणामध्ये आम्ही कारवाईची मागणी करतो अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन योगेश सोनवी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.